नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक अभ्यासू असलेले व्यक्तिमत्व श्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. मी त्यांच्याकडनं आजच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे 55,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर झाल्यात. बघा, साधं गणित आहे. आपण घर जेव्हा चालवतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधत असतो. म्हणजे मी कुठे काय करणार आहे, माझं किती एक्सपेंडिचर आहे. क्लायमेट चेंज हा आपल्यासमोरचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळं नैसर्गिक आपत्ती येते हे मी मान्य करतो. परंतु तरीसुद्धा एक अर्थशास्त्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून सुद्धा मला 5-10 वर्ष गेली महाराष्ट्रात जो एक ट्रेंड दिसतो आहे की बजेटरी प्रोव्हिजनपेक्षा कित्येक हजार कोटींनी पुरवणी मागण्या वाढतात. तर सकाळी खरं तर तुम्ही बोलताना असं म्हणाला होतात की हे फिस्कल डिसिप्लिनच्या कुठेच बसत नाही. काय आहे की आपण जर राज्यांनी फार भरमसाठ कर्ज काढलं तर मग कर्ज हप्ते फेडणं, व्याज हा अनुत्पादक खर्च होत जातो आणि त्यामुळे एक वित्तीय अनुशासनाच्या अनुषंगानं आपण FRBM कायदा केलेला आहे केंद्र आणि राज्यामध्ये. एक स्थूल मानानं बोलायचं झालं तर राज्याच्या एकूण सकल घरेलू उत्पन्नाच्या म्हणजे ज्याला GDP म्हणतात त्याच्या एक ठराविक टक्क्यापर्यंत राज्याचं एकूण कर्ज असलं तर ते आपल्याला पेलतं, सस्टेनेबल असतं. त्यामध्ये हप्ते भरले जातात, व्याज भरलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त आपण जर कर्ज घेतलं तर मग ते न परवडणारं होतं आणि मग पुढच्या पिढ्यांच्यावर तो व्याजाचा हप्ते फेडाचा भार पडतो. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे कर्ज काढतो ते उत्पादक कामाकरता खर्च होईल का, त्यावर उत्पन्न वाढेल का, त्यातून कर वाढतील का, त्यातून मग आपण कर्ज फेडू शकू का, हा त्यातलं मूळ सूत्र असतं. पण अनुत्पादक कामाकरता जर ते पैसे खर्च झाले तर मग तो बोजा वाढत जातो. आणि म्हणजे कित्येक गोष्टी आहेत की ज्या आता आम्ही विरोधक म्हणून टीका करतो की जे PWDचे काम आहेत, रस्त्याची कामं आहेत, जितके टेंडरच्या ज्या कामाच्या त्यामध्ये जी फुगवली जातात आणि राज्याच्या जनतेच्या डोक्यावर जे किकबॅक घेण्याकरता किंवा काही त्यातून कमिशन मिळवण्याकरता जे खर्च वाढतात ते सगळे अनुत्पादक खर्च आहेत. कारण ते कर्जाच्या रूपानं परत फेडावे लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या प्रकारे सरकार अस्तित्वात आलेलं आहे, तिथं आमदारांना काय काय आमिष दिलं होतं, ती आता कसं पूर्तता त्याची करायची, हा एक वेगळा विषय आहे. गंभीर विषय आहे. म्हणजे केवळ सत्ताधारी आमदारांचं समाधान करण्यासाठी मूळ विषयाकडे आपण येऊ, पण हे जरा एकदा त्यामध्ये काय, त्यामध्ये बरेचसे विषय हे नंतर जे बजेटमध्ये नसताना नवीन जे येतात त्या नवीन घटनेमुळं काही आपल्याला वाढ करावी लागते का, हे थोडं सूक्ष्म अवलोकन करावं लागेल. हे सगळी मोठी पुस्तकं जे आहेत ते आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी मिळालेली आहेत. त्यामुळे याचा थोडा अभ्यास करावा लागेल, अवलोकन करावं लागेल. काही गोष्टी त्या केंद्र सरकारने आपल्याला अनुदान दिले त्यामध्ये आपला काही हिस्सा असतो तो आपल्याला द्यावा लागतो, तो अपरिहार्य असतो. परंतु विश्लेषण करताना काही केंद्रीय योजनाकरता पैसे आहेत का, आता अवकाळीचं म्हटलो पण क्लायमेट चेंजमुळे जे काही होते ते अचानक त्याकरता खर्च करावा लागतो, तोही आपल्याला करावा लागतो, तो मान्य आहे. त्यामुळं सर्व विश्लेषण केल्यानंतर कुठंतरी आपली वित्तीय शिस्त बिघडती आहे का. आणि मूळ असं आहे की आपण जेव्हा वर्षातून सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याच्या आसपास आपण जेव्हा मूळ अंदाजपत्रक सादर करतो त्यावेळेला प्रत्येक विभागानं आपल्या वार्षिक खर्च, वार्षिक उत्पन्न, त्याचे स्रोत याचा सगळा अचूक अंदाज बांधायचा असतो, म्हणून त्याला अंदाजपत्रक म्हणतात. आणि त्यामुळे थोडाफार फरक चालू शकतो काही अचानक काही घटना घडली तर. त्यामुळे मूळ बजेटच्या सप्लिमेंटरी किती मोठ्या असाव्यात, अतिरिक्त मागण्या किती असाव्यात, याबद्दल तसा काही हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे. पण आता हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आपण एकदा मूळ बजेट मांडलं की 3 पुरवण्या मागण्या होतात. याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनानंतर नव्या बजेट अधिवेशनामध्ये मागच्या वर्षाच्या बजेटमधलं पूरक अनुदान आपण करतो. 3 मागण्या होतात. ह्याची सगळ्यांची बेरीज केली तो मूळ बजेटच्या कितीतरी पटीने म्हणजे कितीतरी मोठा त्याचा हिस्सा मूळ असतो. म्हणजे ते तुम्ही बजेट केलेलं नाही किंवा तो ऐन वेळेला झालेला खर्च आहे. काही आपत्ती निर्माणाकरता करावा लागतो ती गोष्ट वेगळी आहे. पण यामध्ये खूप ह्या सगळ्या पुस्तकांचं खूप विश्लेषण केलं तर त्यामध्ये आमदारांचे लाड पुरवणं, कारण आपण त्यांना काही आश्वासनं दिली होती ती पूर्तता करण्याकरता बराचसा मोठा भाग यातला आहे. एक चिकित्सा म्हणून म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचं एखादं टेंडर बघता ते बिलो टेंडर देण्यासाठी काय प्रोसेस करायची की दाखवताना 100 रुपयाची गोष्ट दाखवायची, ते बिलोनी भरायचं टेंडर, ते 70 रुपयामध्येच आम्ही करून दाखवू किंवा आणखी 80 रुपयामध्ये करून दाखवू आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली की मग ते अगदी 180 रुपये आणि 200 पर्यंत जातं. आता मी आज छोटा उल्लेख यासाठी केला की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना ते कळावं.
तुम्हाला असं सूचित करायचं आहे? दुसऱ्या अशा गोष्टी घडतात खूप. दुसरे मोठा विषय आहे की जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत समृद्धी महामार्गासारखे कुठे तिथं नेमके काय करतात की कॉन्ट्रॅक्टरना बोलवून अगदी खूप मोठ्या स्तरावर त्यांना सांगायचं की या सगळ्या महामार्गाचे मी 14 तुकडे केले, 14 पॅकेजेस केलेले आहेत, तुला कुठलं पाहिजे ते सांग. मग त्यांनी प्रत्येकाने आपापलं एक कुठलं पॅकेज पाहिजे तरी सांगायचं. म्हणजे प्रत्येकाने एक एक पॅकेज उचलायचं त्यातलं आणि मग त्याचं ई टेंडर करायचं. पण ई टेंडर करताना त्याला सांगायचं की तू तुझं जे किंमत असेल तर बोल, बाकीचे मग तो फुगवून सांगतील, पण तू दुसऱ्याच कुठं भरायचं नाही. किंवा दुसऱ्याला रिंग म्हणतात, याला ते सर्कल म्हणतात, साखळी म्हणतात, रिंग म्हणतात, काय असेल या प्रकारे झालंय का. आणि त्यामुळं जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमधल्या एक्सप्रेसवेची पर लेन किलोमीटर, एका लेनच्या एका किलोमीटर लांबीच्या लेनचा खर्च किती आहे. आता तो खर्च उत्तर प्रदेशमध्ये आणि समृद्धीमध्ये फार मोठा फरक नसला पाहिजे, तर काही फार विशेष फरक नाही, पण तो फरक किती आहे हा जर अभ्यास केला पाहिजे. मी त्याचा अभ्यास थोडा करतोय आणि त्या सजेस्टिंग समथिंग अगदी डेफिनेटली. पण तो आता पुराव्याशिवाय बोलणं उपयुक्त ठरणार नाही. हे अनेक मार्ग आहेत. तर बरोबर नेमकं ती आता त्यामध्ये ई टेंडर झालेलं दिसतं, त्यामध्ये 10 लोकांनी टेंडर केलेलं आहे, पण एकानेच खरं आपली किंमत पोहोचली, बाकी सगळ्यांनी फुगवून केलेलं आहे. ह्याचा कोणीतरी अभ्यास केला पाहिजे ना. कारण एखाद्या जबाबदार पुरवठादारांनी किंवा कॉन्ट्रॅक्टरनी त्या एका कामाचं टेंडर म्हणजे ज्याला मिळालं त्याच्या जर दीडपट केलेलं असेल, पण त्याने काय अभ्यास केला नाही का. तर कुणीतरी या साखळ्या करतंय आणि साखळी करून एकंदरीत समृद्धी मार्गाचा खर्च फार मोठ्या प्रमाणात फुलवला गेलेला आहे असा माझा आरोप आहे. पण तो पुरावा मी सादर करेन लवकर, माझा अभ्यास चालू आहे. पण हे एक उदाहरण दिलं तुम्ही मगाशी दिलं की त्याचे एस्टिमेटच काढताना जास्त काढायचं, मग ते बिलो भरण्यासारखं दाखवायचं, मग करताना खर्च वाढला तर मग तो द्यावाच लागतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर एक मोठा विषय PWD कॉन्ट्रॅक्टरमध्ये, PWD कॉन्ट्रॅक्टमध्ये बऱ्याचशा पैशाचा अपव्यय होतोय. मग अनेक ठिकाणी जिथं आपण जनता RTIचा उपयोग खरं म्हणजे मुळात राजस्थानमध्ये जेव्हा झाला तेव्हा टेंडरमध्ये काय गफलती होत्या, कॉन्ट्रॅक्ट कितीचा आहे, एस्टिमेट काय आहे, किती झालं, कसं वाढलं, मग सुप्रमा देताना काय झालं, वर या गोष्टी करायच्या असतात. मी जेव्हा सिंचनाच्या बद्दल बोललो होतो, मी मुख्यमंत्री असताना तेच बोललो होतो की इतकी प्रोजेक्ट कॉस्ट वाढते कशी. मग ते काही नैसर्गिक कारणामुळे वाढती, आपण आकलन चुकीचं केलं, एस्टिमेट बरोबर नाही केलं का, त्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप झालेला आहे, हे काढलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची जनता आणि सर्वसामान्यांनी ह्यामध्ये खूप लक्ष घातल्याशिवाय फक्त राजकीय पक्षाचे नेते यात करतील असं करून काय होणार नाही. पण तेव्हा तुम्हाला काय लक्षात आलं? मी फक्त जलसिंचनामध्ये आता माझ्यावर आरोप आला की माझ्या मागे चौकशी लावली, असं केलं, तर असं काही नव्हतं. जेव्हा मी नागपूरच्या गोसीखुर्द प्रकल्पाचा अभ्यास केला की 86 साली 384 कोटीच्या जवळपास झालेला प्रकल्प, 5 वर्षात पूर्ण व्हायचा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही 84 साल, आणि तो आता 18, 20, 22 हजार कोटीकडे गेलेला आहे. इतका तुमचा कसा गलथान कारभार होऊ शकतो. आता ह्यात सगळ्यात भ्रष्टाचार असं मला म्हणायचं नाही, पण तुमचं चुकतंय का कुठं. म्हणून मी त्यांना प्रत्येक प्रकल्पाचा मूळ त्याची किती किंमत होती, सुप्रमा सुधारित प्रशासकीय मनात कितीची दिली गेली, किती वेळा दिली गेली, मग त्याचं पुनर्वसनाची योजना केली होती का, त्याचं जमीन अधिग्रहण झाल्यावर कालवे काढायला सुरुवात केली का, किंवा त्यामध्ये वनजमीन काही बुडणार होते काही अभ्यास न करता आपण जर प्रोजेक्ट पूर्ण केलं तर ते पूर्ण होत नाहीत. हा त्यातला उद्देश होता. पण थोडंसं विषयांतर झालं, आपल्या मूळ विषयाकडे मला यायचं आहे. पत्रकारांनी पुराव्याशिवाय बोलू नये सर्वसाधारणपणे, आणि राजकीय व्यक्तींनी सुद्धा. आय ॲग्री विथ यू. पण एक चर्चा अशी आहे, आणि त्या चर्चेला त्या डिपार्टमेंटचं नावही मला माहिती आहे, परंतु मला ते सांगायचं नाही कारण पुरावे नाही आहेत म्हणून. आत्ता ज्या काही बजेटरी प्रोव्हिजन्स करून जी काही कामं सुरू केली जात आहेत, एका मुख्य सचिवांनी त्या विभागाच्या असं पत्र कळवलंय मंत्र्यांना की ज्या पद्धतीची कामं आता तुम्ही सुरू केली ती पुढच्या 35 वर्षात पूर्ण होणार नाहीत. आणि मग मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. आता हे पत्र लिहिलेलं आहे की नाही मला माहिती नाही, शक्य नाही, पण ते खरं आहे. आपण भरमसाठ जर काही आश्वासनं दिली सवंग लोकप्रियतेकरता किंवा आत्ताच्या आमदाराला खुश करण्याकरता किंवा त्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट देण्याकरता, तर मग ते पूर्ण करायला काय करावं लागेल. तुम्ही म्हणताय तो त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे, पण त्यात जो पुरावा मिळाला तर तो पुरावा आपण शोधूया आणि एकत्रपणे मांडूया ते. पण हे महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीच्या करता हे अत्यंत हानिकारक आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार येणार नाही तोपर्यंत गुंतवणूक पण येणार नाही, आणि आर्थिक बेशिस्तचं राज्य असं जर आपलं जर काही
त्याचं जर नाव झालं आपलं, तर ते काय महाराष्ट्राच्या दृष्टीनं पुढच्या भावी पिढ्यांच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं हे काही योग्य होणार नाही. म्हणूनच मला एक खुलासा करायचा आहे. मला काही विरोधी पक्षाचा अजेंडा चालवायचा नाही आहे आणि श्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा अत्यंत जबाबदारीने बोलत आहेत. सत्ताधारी पक्ष सक्षम आहेत, ज्यावेळेला सभागृहामध्ये चर्चा सुरू होईल त्यावेळेला त्याला उत्तर द्यायला. परंतु त्यांनी जसं म्हटलं तसंच आणि कुठल्याही जबाबदार नागरिकाला याची कल्पना असेल की महाराष्ट्राची ज्या दिशेनं वाटचाल सुरू आहे ती अधिक चांगली असायला हवी. हेही खरं आहे की काल श्री अजित पवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने घालून दिलेली जी मर्यादा आहे GSDPच्या अगेन्स्टमध्ये किती कर्ज असायला हवं, 22% आतमध्येच ते आहे. आपल्याला केंद्र सरकारनं ह्या वर्षी 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला मंजुरी दिली होती, ते फक्त 80,000च कोटी रुपये आपण घेतलेलं आहे आणि फिजिकली एव्हरीथिंग इज फाईन. हे माजी अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पण सांगत होते. पण मूळ मुद्द्याकडे आपण आता येऊया. ह्या ज्या पुरवणी मागण्या ज्या अजिबात शिस्तीत नाही आहेत हे तर कोणीही सांगेल, त्यात तुम्हाला जरा काही सांगता? आता त्यामध्ये थोडंसं मी नुकते आकडे पाहिलेले आहेत, जरा आणखी थोडंसं त्यात डिटेलमध्ये जावं लागेल. परंतु त्यांनी एकूण 55,000 कोटीच्या मागण्या इथे सादर केलेल्या आहेत. त्यापैकी एकूण बोजा जो आहे तो 48,300 कोटीचा पडेल असं त्यात म्हटलेलं आहे. पण कर्ज आणि मुद्दल नाही, यात नाही, यात कर्ज मुद्दल ते वेगळ्या पत्रिकेमध्ये येईल. हे फक्त पुरवणी मागण्या सभागृहापुढे मांडलेल्या आहेत आणि हा सगळा 55,000 कोटीचा खर्च सभागृहांनी मंजूर केल्याशिवाय शासनाला तो खर्च करता येणार नाही अशी आपली घटनात्मक तरतूद आहे. पण त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय तो आपल्या बजेटमध्येच आपल्याला कळेल की एकूण कर्ज 7 लाख कोटी झालंय, किती झालंय. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे आणि आपल्या एकूण GSDPच्या म्हणजे राज्याच्या सकल उत्पन्नाच्या जे मर्यादा घालून दिलेली केंद्र सरकार त्याच्या आत आपण आहोत. त्यामुळे ते कर्ज फेडायला काही फार अडचण येणार नाही. माझा मुद्दा जो आहे, घेतलेलं कर्ज हे उत्पादक कामाकरता खर्च होत आहे का अनुत्पादक कामाकरता खर्च होत आहे. कारण मग अनुत्पादक कर्ज घेऊन ठेवली तर ते न परवडणारं ठरतं. उत्पादक कामाकरता खर्च केला तर त्याचं उत्पन्न वाढतं, कर वाढवतात आणि ते मग कर. मला खात्री आहे की सभागृहामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. उत्पादक कामावरती मिळेल बहुतेक. आणि त्यामुळं मग वेळ फार कमी असतो. 2 दिवसामध्ये सर्व 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्याची चर्चा होत नाही, ती 2-3 तासात करावी लागते. त्यामुळं मुळातच अधिवेशनाचा कालावधी कमी केल्यामुळे हे काही आपल्याला चर्चा करता येत नाही. आणि सरकारकडे 5वी बहुमत आहे आणि त्यामुळे बहुमताच्या आधारावर ते रेटून नेतील अजेंडा आपला. पण आणि खरी काही प्रामाणिक चर्चा होणार नाही. पण आणि एवढे सगळे पुस्तकात सगळी डिटेल चर्चा करणं शक्य होतं म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कुठले प्रोजेक्ट मंजूर झाले त्याचा अभ्यास करतो. काही प्रश्न म्हणून मी विचारतो. बघा आता इथे पीक विम्यासाठी जी केलेली तरतूद आहे, आय डू ॲग्री की यावेळेला अग्रिम पण तुम्हाला द्यावा लागला, तो 2,768 कोटी रुपयाचा आहे. परंतु एकत्रित पीक विम्याचं जे आहे ते विमा कंपनी देणार आहे पैसे. पण त्यात राज्य सरकारचा वाटा आहे. आपण फक्त विम्याचा हप्ता भरलेला आहे. आता नवीन हप्ता कुठून आला? आपण जेव्हा विमा काढतो तेव्हा विम्याचा वर्षभराचा हप्ता राज्य सरकार देतं, शेतकरी देतं, शेतकरी 1 रुपया देतो, राज्य सरकार देतं. पण आता हे पैसे वसूल करायची पाळी आलेली आहे. आता आणखी नवीन खर्च कुठला आहे तो अभ्यास करावा लागेल. बरोबर. यातल्या या काही गोष्टीबद्दल माझे प्रश्न आहेत आणि आपण मग समअपकडे जाऊया. जलजीवन मिशन सर्वसाधारण त्यासाठी 4,283 कोटी रुपये, एकत्रित प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघु मध्यम मोठ्या उद्योजकांना 3,000 कोटी रुपये, प्रधानमंत्री पीक विम्याचं मी बोललो, राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन 2,728 कोटी रुपये. माझा प्रश्न असा आहे की ह्या काही अशा आकस्मिक खर्च करायच्या गोष्टी नाही आहेत. हे थोडासा अभ्यास करावा लागेल की ह्या मूळ बजेटमध्ये या गोष्टी का आल्या नाहीत आणि आत्ता का आणाव्या लागतात. त्यावेळेला तुम्ही विसरला होता का? त्यावेळेला अचानक काही घडलं का? आपत्ती व्यवस्थापनाकरता लागणारी गोष्ट ठीक आहे की आपल्याला अवकाळी पाऊस आला वगैरे ठीक आहे. पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा की गेली 1.5 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक जे पैसे येतात, विशेषतः वित्त आयोगाचे पैसे येतात, ते थेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण जिल्हा ग्रामपंचायतींना मिळतात. ते आता त्या संस्था अस्तित्वात नसल्यामुळं ते पैसे येत आहेत का नाही, ते त्या जिल्ह्याला ते येत आहेत पैसे, ते येत आहेत का, ते खर्च कोण करतं आहे. समजा आता जिल्हा परिषद सदस्य नसतील तर मग विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्यांना तो अधिकार आहे का खर्चाचा? का सगळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तो खर्च होणार आहे का? केंद्र सरकार देतच नाही. कारण आपल्या 73 आणि 74च्या घटनादुरुस्तीप्रमाणे 5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं अपरिहार्य होतं. पण काही ना काही कारण सांगून सरकारने त्या निवडणुका घेतल्या नाहीत, राजकीय कारणाकरता घेतलेल्या नाहीत. आणि त्यामुळे मग त्याचं काय झालं? आणि त्यामुळे आता कुठले एक फार इंटरेस्टिंग हेड आहे. म्हणजे अजून वित्त विभागासाठी पण 316 कोटी रुपये,
मोठे मोठे जर आकडे आपण बघितले तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी 3,495 कोटी रुपये, पाणी पुरवठ्यासाठी 3,555 कोटी रुपये, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज विभागासाठी 4,878 कोटी रुपये, कृषी व पदुमासाठी 5,351 कोटी रुपये. त्यात मध्ये पशुसंवर्धनमध्ये जी साथीचा रोग आला होता तो एक भाग जर आपण सोडला तर बाकीच्या गोष्टी खरंच एक अभ्यास करण्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला. त्या पुरवणी मागण्या आपण पावसाळ्या अधिवेशनामध्ये पण मांडल्या होत्या. तर लंपी आजार तो आधीच आला होता. ते लंपी करता काही तरतूद करायची असेल ती मागच्या पुरवण्यामध्ये केली असेल. आता नवीन काय आहे त्यामुळं काय होतं की यू हॅव अ डाऊट्स. नाही डाऊट तर आमचं काय म्हणणं आहे की राज्याच्या विकासाकरता कर्ज काढण्यामध्ये काही गैर नाही आहे. पण कर्ज काढून आपण खर्च वाढवतोय, उत्पन्न वाढत नाही, उद्योग नवीन येत नाहीत आणि मग कर्जाचा बोजा वाढत जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत आपण बजेट जेव्हा मांडलं जाईल तेव्हा सगळ्याचा मॅक्रो इकॉनॉमीचा अभ्यास करतो आपण. यामध्ये फक्त खर्चाचा मागणी आणि जी चर्चा होईल ती फक्त ज्या बाबीकरता पुरवणी मागणी मागितली असेल त्याच्यावरच चर्चा करता येते. आपल्याला संबंध विभागावर चर्चा करता येत नाही. आता वेळ मिळणार 2 दिवसाचा, त्यात सुद्धा मला वाटतं 3-4 तास 4 विभाग घेतले जातील. संबंध सभागृहाला एखाद्या विभागावर चर्चा करायला जेमतेम 1 तास मिळेल आणि 55,000 कोटीची मंजुरी आपण देतोय. हे बहुतेक न वाचता आणि न अभ्यास करता दिली जाणार आहे, न चर्चा होताच दिली जाणार आहे. ही पद्धत काय बरोबर नाही आहे. आणि त्याचं एक मूलभूत कारण असं आहे की जी नागपूर अधिवेशनाची जी कल्पना होती की निदान 4 आठवडे ते अधिवेशन चालावं, तिथं विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही प्रश्नाची मूलभूत प्रश्नाची चर्चा व्हावी. हे रुटीन कामकाज तर होत राहील, पण त्याकरता आपण इतकी घाईगतीनं कुंडाळाचं चाललेलं अधिवेशन जेमतेम 1 आठवडा 7-8 दिवस अधिवेशन चालेल का नाही माहिती नाही. हा विदर्भावर अन्याय आहे. शेवटचा मुद्दा, ही रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी तुम्ही आज सादर झालेल्या विधेयकाबद्दल काही तुमच्या मनात प्रश्नचिन्ह आले? त्याच्यावर आपण वेगळं बोलू, पण तरी चर्चा करतो मी. सकृतदर्शनी 5 मिनिटामध्ये विधेयकं जी नवीन मांडली ती सगळी जुगारासंबंधीची आहेत. GST जुगारावर 28% लावणं, नंतर चिट फंडला रेग्युलेट करणं, नंतर कॅसिनोला काहीतरी रेग्युलेट करणं, हे सगळे शब्द वाचले मी. पूर्ण विधेयक वाचलेले नाहीत त्यामुळे मी पूर्णपणे अभ्यासपूर्ण टिप्पणी करत नाही. पण आजचं जे चाललेलं आहे किंवा आपण उत्पन्न वाढीचा एक मार्ग, उत्पन्न वाढीचा मार्ग आहे. पण मग काय, मग दारूबंदी किंवा अफू विकली तरी उत्पन्न वाढेल, त्याच्यावर कर लावा 50% तरी वाढेल. म्हणजे कुठल्या मार्गानं तुम्ही अगदी वैश्य व्यवसाय सुरू केला जसा अनेक देशामध्ये आहे त्यावर कर लावा, त्यांना लायसन्स द्या. असं करायचं का आपण? त्यामुळं मला काय म्हणायचं की उत्पन्न वाढलं पाहिजे खरी गोष्ट आहे. पण तुम्ही आज TV बघितलं तर तुम्ही IPL क्रिकेटचं बेटिंग चालू आहे, तिथं बघितलं तर तो रमी खेळण्याचं ते चालू आहे. त्याच्यामध्ये एक टीप येते खाली की हे हॅबिट फॉर्मिंग आहे, टोबॅकोच्या. नंतर मग म्हणजे मोदी सरकार हे केंद्र सरकारने करायचे विषय आहे. तुम्ही काय करताय? आज पान आणि गुटखा मसाल्याच्या जाहिराती सरोगेट ॲडव्हर्टाइजमेंट चाललेल्या आहेत. लोगो तोच असतो, कोणीतरी मिनरल वॉटरची जाहिरात करतं पण असती ती दारूची जाहिरात. आणि हे जे करते हे सरकार म्हणजे हातबल का झालेलं आहे? यार त्यांना विकले गेले का ह्या इंटरेस्टला? कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आजची विधेयक जी तुम्हाला वाटली, आजची विधेयक मी जर सकृतदर्शनी पाहिलं तर कॅसिनो, बेटिंग, चिटफंड अशा प्रकारचे विधेयक आहेत. आणि त्यावर 28% GST मिळेल त्याला. एखाद्याला जुगारामधून जर उत्पन्न मिळालं तर त्याला 28% सरकारला कर मिळेल. पण आपण जुगाराला प्रोत्साहन देऊन कर वाढवायचे का, उत्पन्न वाढवायचं का? थोडासा मूलभूत विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे. विधेयकावर जे चर्चा होईल तेव्हा मी निश्चित त्यावर बोलू. पण आत्ता फक्त इंट्रोड्यूस केलेले आहेत, आता फक्त मांडलेली आहेत बिलं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला वाटतं की ही चर्चा पुरेशी आहे आपल्या सर्वांच्या लक्षात येण्यासाठी की महाराष्ट्रातलं जे विधिमंडळातलं जे फिस्कल मॅनेजमेंट आहे ते कशा पद्धतीचं सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तसं इतक्या मोठ्या बाढ घेऊन तुम्ही चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ पण नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ना सत्ताधाऱ्याचा ना विरोधकांचा आम्हाला कुठलाही अजेंडा, त्यापेक्षा आपल्या समोर राज्याचं जे चित्र आहे ते काय आहे ते आम्ही मांडतोय. कॅमेरामन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.